एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे आज राज्यभरात 9170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये दिवसभरात 6347 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे। कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुंबईमधला आकडा आपण पाहताय 6347। राज्यभरामध्ये 9170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून हा आकडा जो आहे तो सातत्याने वाढतोय आणि त्याच्यामुळे काळजी घ्या, मास्क वापरा, नियमांचं पालन करा असं आवाहन सातत्याने केलं जात आहे। नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 6 ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती सुद्धा मिळते। ओमायक्रॉन ग्रस्तांचा आकडा सुद्धा हा हळूहळू वाढताना दिसतोय। त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं, दक्ष राहणं हे फार गरजेचं आहे। खरं तर नव्या वर्षामध्ये 2022 मध्ये निर्बंधमुक्त वावरता यावं ही अपेक्षा असतानाच ओमायक्रॉनचं नवं संकट येऊन ठेपलं। कोरोनाग्रस्तांचा आकडा सुद्धा वेगानं वाढतोय। ओमायक्रॉनचा पहिला बळी आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपली यंत्रणा ओमायक्रॉन सारख्या विषाणूंचा सामना करण्यासाठी किती सक्षम आहे, वाढता आकडा पाहता आता सरकार काय निर्णय घेणार याविषयी सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे। टोपे सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। नमस्कार। टोपे सर, नव्या वर्षाचा खरं तर आजचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की सध्याची स्थिती पाहता आज आपण कुठेही गेलो तर प्रत्येकाला सध्या हाच प्रश्न सतावतोय की पुन्हा लॉकडाऊन लागणार का, आणि जर लॉकडाऊन नाही तर मग जे कडक निर्बंध असतील ते कोणत्या स्वरूपाचे असतील? नाही, एक आहे की काल परवा दिवशी आमची अगदी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाची सुरुवात होतीये। 31 डिसेंबरला लोक मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बाहेर पडतात, काही उत्सव असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात, पार्टीज असतात आणि ह्याच्यामध्ये संसर्ग वाढण्याची खूप दाट शक्यता आहे। त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर 30 तारखेलाच आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर सगळी डिटेल बैठक झाली, टास्क फोर्स होतं आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यात सर्वानुमते निर्णय हाच घेतला की स्टार्टिंगला आपण निर्बंध घालूया आणि निर्बंधामध्ये आता गर्दी टाळणं हा त्यातला आम्ही सगळ्यात मेन फोकस केलेला आहे आणि त्यामुळे सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस आणि सर्व पद्धतीच्या गॅदरिंग्स, मग त्या इनडोर असो किंवा आउटडोर असो, त्याला अत्यंत लिमिटेड संख्येमध्येच राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचे आकडे फायनलाइज केलेत की 50 आणि बाहेर असतील तर 100-200 काय असतील त्या पद्धतीनं आपण आकडे फायनलाइज केले। गर्दी टाळावे, संसर्ग टाळण्यासाठी हेच महत्त्वाचं चॅलेंजिंग भाग आहे। आज चॅलेंज शासनासमोरचा एवढाच आहे की आपल्याला संसर्ग टाळायचा आहे, नंबर वाढू द्यायची नाही आणि ते फक्त एकाच महत्त्वाच्या गोष्टीने होईल आणि ते म्हणजे गर्दी टाळणे, दुसरं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि तिसरं आमची त्रिसूत्रीमधला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वॅक्सिनेशन। या त्रिसूत्रीने आम्ही सध्या काम करतो आहोत आणि मला असं वाटतं की यावर आम्ही पूर्ण भर देण्याचं ठरवलंय। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आजच्या नवीन वर्षाच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं की आपण गर्दी टाळा हा महत्त्वाचा विषय आणि मग बाकी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर तर आहेच, मास्क आणि ह्या गोष्टी तर आहेच आणि आपल्याला वॅक्सिनेशन जे लोक राहिलेत, साधारण 70-80 लाख लोक राहिलेले आहेत अद्याप, तर दररोज 5 लाखची आपली संख्या चालू आहे, तर या गतीनं निश्चित प्रकारे होईल। आमचं मत आहे की लवकर व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशासनाला आम्ही फार सजग करतो आहोत, जागरूक करतो आहोत आणि लोकांना सुद्धा प्रबोधन करतो आहोत आणि जे लोक आता निगेटिव्ह माइंडसेटमध्ये आहोत त्यांना लवकर त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग अत्यंत त्या ठिकाणी कार्यवाही करत आहे, काम करत आहे। त्याला चांगला प्रतिसाद द्या हेच माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान राहील। सर, या ठिकाणी तुम्ही गर्दीचा उल्लेख केला। ज्यावेळेला निर्बंध सरकारकडून घातले जातात, स्थानिक प्रशासनाकडून घातले जातात, त्यावेळेला त्याचं पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक स्थानिक नागरिक जो आहे तो करत असतो। मात्र नेत्यांना काही वेगळे नियम आहेत का हा प्रश्न सर्रासपणे विचारला जातो, कारण की घरातले कार्यक्रम असो किंवा बाहेरचे कार्यक्रम असो, नेते मंडळींनी जे आयोजित केलेले कार्यक्रम होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही। हे गेल्या 3-4 दिवसांमधलं 10 दिवसांमधलं चित्र आपण पाहतोय। तर आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही या नेत्यांना काय सांगाल? हे नेते प्रत्येक पक्षामधलेच आहेत।
नाही, आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे. काल परवाच आता ह्या निर्बंध जरा आपण लावलेले आहेत आणि त्याचं जरा लोकांना अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून एखाद 2-3 दिवस लागत असतात स्टार्टिंगचे. तर ते स्टार्टिंग लोकांना खरोखर त्याचं माहिती होणं आणि त्या अनुषंगाने पूर्वी नियोजन केलेले काही कार्यक्रम असतात, तर त्यामध्ये कदाचित लोकांना तिथपर्यंत नीट कळत नाही. आणि म्हणून पण एक नक्की आहे की आता माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केलेली की आपण एक प्रशासनाची खूप व्यवस्थित बैठक घेऊन याची अतिशय कडक अंमलबजावणी करावी आणि मॉनिटरिंग करावी. हे करणं गरजेचं आहे. संसर्ग टाळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पोलिसिंग असेल, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल, प्रशासनातले सर्व कलेक्टर्स आणि कमिशनर्स, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील, या सगळ्यांची एक तातडीची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पण विनंती केलेली आहे. ते पण 2-1 दिवसात निश्चित प्रकारे ही बैठक घेऊ असं त्यांनी सांगितलंय. मला वाटतं की आता आपल्या माध्यमांकडून असेल, वर्तमानपत्रातून असेल, सगळ्यांमधून आम्ही आता हे इंटरव्ह्यूज देतोय त्यातून असेल, आम्ही सांगतो आहोत की आता या बाबतीत आता पर्याय नाहीये आणि तडजोड नाहीये. आता बरेचसे कार्यक्रम रद्द करण्याचं वेळ आलेली आहे. लग्न अत्यंत आटोक्यात पटकन करण्याची, छोट्या ह्याच्यात करण्याची आवश्यकता आहे. पॉलिटिकल प्रोग्राम्स आता अजिबात घेता कामा नये. रिलिजियस म्हणजे धार्मिक गोष्टीसुद्धा आता हळूहळू कंट्रोल केल्याच पाहिजे असं आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सगळीकडे सांगतो आहोत. आणि ह्या गोष्टी आता कसं झालं, हा एक पहिला टप्पा आहे. हे जर वाढत म्हणजे हे नसेल तर मग आम्हाला पुढे सुद्धा जिथे जिथे बंदिस्त विषय आहेत की जिथे गर्दी होण्याची शक्यता असते, मग रेस्टॉरंट्स असतील किंवा तुमचे सिनेमा हॉल्स असतील, मॉल्स असतील. आज दिल्लीमध्ये हे सगळं बंद केलेलं आहे. मॉल्स बिल सगळे बंद, सगळं बंद केलेलं आहे. कारण तिथे संख्या अशी व्हर्टिकल वाढती, 2 दिवसात डबल होत आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असं होतंय तिथे लगेचच आपल्याला या सगळ्या निर्बंधांमध्ये वाढ करावी लागते. तर आज आम्ही अपील हीच करतो आहे की अजून जास्त म्हणजे लॉकडाऊन टाळायचं असेल, हे निर्बंध कडक होऊ द्यायचे नसतील तर लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळावी, जेणेकरून संसर्ग टाळला जाईल. आणि निश्चित प्रकारे जर संख्या आटोक्यात आली तर हे निर्बंध लावणं शासनाला अजिबात आवडीचा विषय नाहीच आहे. अतिशय म्हणजे दुःखद अंतकरणाने हे खरे तर निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळेच जण जे काय असेल टीमनी घेत असतो. परंतु यामध्ये लोकांच्याच हातात आहे. जर लोकांनी खरंच शिस्त पाळली तर निश्चित प्रकारे हे निर्बंध पण लावण्याची गरज पडणार नाही आणि लॉकडाऊन तर फार दूर राहील. सर, कोरोनाचं संकट असताना हळूहळू आपण त्याच्यामधून बाहेर पडत होतो. इतक्यात हा नवा व्हेरियंट, तो म्हणजे ओमायक्रॉन. या ओमायक्रॉनमुळे लोकांमध्ये आता भीती निर्माण होऊ नये पण संसर्ग रोखला जावा, यासाठी आता आपली रणनीती नेमकी काय असणार आहे? नाही, ओमायक्रॉनच्या बाबतीत आत्तापर्यंत आलेली ही जी माहिती आहे ती स्पष्ट अशी आहे की तिला इन्फेक्शियस रेट खूप या व्हेरियंटला जास्त आहे. म्हणून आपण पाहतो आहे की आता ओमायक्रॉन अगदी मागच्या 10-15 दिवसापूर्वी 2, 3, 4 अशा केसेस होत्या. आता 460 वर सध्याच्या केसेस गेलेल्या आहेत. त्यामुळे ह्या अगदी मल्टिप्लिकेशन एक्सपोनेन्शियली होत आहेत, म्हणजे टू द पॉवरनी होत आहेत. त्यामुळे एक नक्कीच आहे की आता आपल्याला ओमायक्रॉनच्या बाबतीतला संख्या वाढेल, त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट अनेक जिल्ह्यांच्या वाढतील. आज तुम्ही जर बघितलं तर पॉझिटिव्हिटी रेट, मुंबईची वीकली पॉझिटिव्हिटी रेट 10च्या वर गेलेली आहे. पुणे असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, हे सगळे 5च्या दरम्यान आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे 100ची टेस्टिंग केली तर 5 त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येत आहेत. मुंबईमध्ये ते 10 पॉझिटिव्ह येत आहेत. अशा पद्धतीची सध्याची पॉझिटिव्हिटीची रेट आहे. आणि ओमायक्रॉनच्या बाबतीतलं मी जसं म्हणालो आता की इन्फेक्शन वाढण्याची गती त्याला जास्त आहे. पण सुदैवाने आजपर्यंत जी माहिती आलेली आहे ती एक नक्की आहे की हॉस्पिटलायझेशन त्याला कमी लागतं, ICU ऑक्सिजनची गरज कमी लागते, मृत्यू दर कमी आहे. हे सध्याच्या असलेल्या युरोप खंडात किंवा खास करून साऊथ आफ्रिकेमध्ये जी काही माहिती उपलब्ध आहे, टास्क फोर्सनी आम्हाला जी माहिती दिलेली आहे त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि त्यामुळं त्याचं जे व्हिरुलन्स हा फॅक्टर ज्याला म्हणतो की म्हणजे दाहकता, त्याची भीती ही निश्चित प्रकारे म्हणजे मृत्यू आणि ह्या सगळ्या बाबी जरा नसल्या कारणाने कमी आहे. परंतु याचा अर्थ आपण चलता है असा ॲटिट्यूड लोकांनी सुद्धा घेऊ नये. लोकांच्या मध्ये पॅनिक निर्माण होऊ नये, भीती निर्माण होऊ नये. म्हणून जी वस्तुनिष्ठ माहिती आहे मी ती सांगण्याचा प्रयत्न, जे एक्सपर्ट्सनी सांगितला, जे WHOनी जी आजपर्यंतची माहिती दिली आहे,
तर या गोष्टींवरून आपण काही गोष्टी लोकांपर्यंत जी खरी परिस्थिती ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याचा अर्थ चला आता ओमायक्रॉनच्या मध्ये घाबरण्याची परिस्थिती नाही असं नाही. मी म्हणेल की जर डेल्टाचा साधारण 2-3 पर्यंत मृत्यूदर असेल आणि जर साधारणपणे आपल्या ओमायक्रॉनचा 1% जरी असेल, पण त्याची इन्फेक्शन जर का मोठी संख्या झाली तर तुम्ही लक्षात घ्या, पहिल्या वेव्हला 20 लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या वेव्हला 40 लाख लोक बाधित झाले. कदाचित आता जर ओमायक्रॉन असेल तर एक्सपर्टचं मत असं आहे की 80 लाखापर्यंत हा आकडा जाईल. मग अशा वेळेस 1% जरी घेतला तर तो 80,000पर्यंत आकडा जाऊ शकेल. आणि 80,000पर्यंत आकडा मृत्यूचा जाणं हे काही चांगली बाब नाहीये. त्यामुळं एक आहे की आपल्याला सगळ्यांनाच काळजी घेतली पाहिजेच आणि ते सगळ्यांनी म्हणजे दक्षता घेऊन काळजी घ्यावीच असंच नम्रतापूर्वक आव्हान मी आज एबीपीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून हात जोडून या निमित्ताने करेल. सर, 10 दिवसामध्ये मुंबईमध्ये ज्या गतीनं कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ही वाढताना दिसते, ती गती पूर्वीच्या व्हेरियंटची नसून ही ओमायक्रॉनचीच आहे असा संशय व्यक्त होत आहे. आणि केवळ जिनोम सिक्वेन्सिंग आधार नसल्यानं तसं उघड केलेलं नाही. तर नेमकं काय आहे, म्हणजे कळायला काही मार्ग नाहीये, नेमकं काय चाललंय? नाही, ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या बाबतीत आता आपल्याला जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर ओमायक्रॉनच्या बाबतीत तत्पर म्हणजे त्वरित जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर एक त्याला आपण म्हणतो की एस जीन फेल्युअर किट म्हणतो आपण त्याला. म्हणजे ती जी टेक्नॉलॉजी आहे त्याची एक वेगळी किट मिळते की ज्या किटच्या माध्यमातून आपल्याला लगेचच हे समजू शकेल की हा डेल्टा आहे का ओमायक्रॉन आहे. तर आम्ही आरोग्य विभागाने सुद्धा सर्व RT-PCR लॅब्सला कळवलंय की आपण ही किट घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आता आपण एस जीन ॲब्सेंट आहे का प्रेझेंट आहे, ॲब्सेंट असेल तर ओमायक्रॉन आहे आणि प्रेझेंट असेल तर डेल्टा आहे. तर या पद्धतीनं आता आपण प्रॉपरली आयडेंटिफिकेशन करू शकलो पाहिजे. या व्यतिरिक्त जिनोम सिक्वेन्सिंग हा पण एक वेगळा विषय आहे. त्याचा तो खर्चिकही आहे, त्याला वेळही लागतो, 2-3 दिवसही लागतात आणि त्याला खर्चही आहे. पण तो हे जरी काही असलं तरी आम्ही प्रत्येक विभागामध्ये एक जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब्स उभारण्याच्या संदर्भातली कार्यवाही केली जात आहे. आज 3-4 ठिकाणी आपण जिनोम सिक्वेन्सिंग करतो आहोत आणि मला असं वाटतं की या जिनोम सिक्वेन्सिंगवरून आणखीन काही म्युटेशन तयार झालंय का, आणखीन काही व्हेरिएंट नवीन आलाय का, या पण बाबी या जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतात. आणि त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंग सुद्धा मस्ट आहे आणि ते पण आपण निश्चित प्रकारे त्यालाही स्ट्रेंथनिंग करण्याचं काम येणाऱ्या काळात आपण निश्चित प्रकारे करत आहोत. सर, आपल्याकडे नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. नाईट कर्फ्यूवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचं असं म्हणणं आहे की नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये आणि भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर यावर तुमचं मत काय? नाही, एक आहे की आपण कर्फ्यू लावणं किंवा रात्रीच्या काळामध्ये आपण 144 म्हणजे जमावबंदीच्या दृष्टिकोनातून जे काही नोटिफिकेशन काढायला लावणं, यामागे हेतू एकच आहे की शेवटी रात्री कुठेतरी गर्दी करणं हा काही महत्त्वाचा विषय नसतो. कुठेतरी आपण अम्युजमेंटसाठी किंवा रिक्रिएशनसाठी किंवा कुठल्या तरी आपण जसं गेटवेला जातो, कुठे बीचेसवर जातो, तर अशा गर्दी आज आवश्यक नाही आहेत, ते टाळाव्यात यासाठी आपण हे 144 केलेलं आहे. दिवसभरासाठी आपण तशी काही निर्बंध लावलेले नाही आहेत. पण बिझनेस पण करता यावा, मुलांची शाळा पण व्हावी, कॉलेजेस पण व्हावे, व्यवसाय ज्याच्या हातावर पोट आहे त्या गरीब व्यक्तीच्याकडे सुद्धा आपल्याला शासनाला बघावं लागतं. शासन शेवटी हे वेलफेअर म्हणजे एक कल्याणकारी शेवटी शासन असतं. त्यामुळे सगळ्याच घटकाचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. हे फार जड अंतःकरणाने अनेक ह्या काही गोष्टी कराव्या लागतात. शेवटी याला काही कुणाला आनंद नाही आहे, पण प्रश्न असा आहे की शेवटी जनतेचं संरक्षण करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्या स्पिरिटमध्येच जनतेने सुद्धा खरं तर या निर्बंधाकडे पाहिलं पाहिजे. कुणाची हौस नाही, कुणालाही आवश्यकता नाही. उलट मी म्हणेल की जनतेचं नुकसान होणं किंवा शासनाचंही खूप मोठ्या पद्धतीनं या निमित्ताने एकंदर नुकसान होणं, या सगळ्या गोष्टी काही कुणालाही आवडणाऱ्या विषय नाही. आणि त्यामुळं मला एवढंच वाटतं की नाईट कर्फ्यू हा फक्त संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून केलेली उपाययोजना आहे.
सायंटिफिक बेस त्याला एकच आहे. सायन्स काय सांगतं शेवटी, की कशातून पसरतो, थेंबातून पसरतो आणि त्या थेंबातून पसरत असल्या कारणाने गर्दी जर टाळली. लॉकडाऊन शेवटी काय आहे, लॉकडाऊन हा एक शेवटी त्याला आपल्यासारख्या एका जबरदस्त मोठं पॉप्युलेशन किंवा डेमोग्राफी असलेल्या या देशामध्ये आपण लॉकडाऊन हा उपाय यासाठीच करतो की बाबा इथे एक एक दोन दोन वर छोटा देश नाही आपला, की लॉकडाऊननी पटकन संसर्ग थांबवण्याची ही साखळी थांबवण्याची ही एक महत्त्वाचा उपाय आहे, म्हणून तो आपण विचार करत असतो. पण तो शेवटचा पर्याय आहे. शेवटी अगोदर आपण काही निर्बंधांच्या माध्यमातून, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या माध्यमातून या गोष्टी करत असतो. आणि आम्ही जे पूर्वी नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण अभ्यासाअंती केलेलं आहे की जर खरोखर आता ओमायक्रॉननी जर का मोठ्या पद्धतीनं पसरत असेल तर त्याची ऑक्सिजन डिमांड तेवढी नाही आहे. पण आम्ही डेल्टा लक्षात घेऊन आम्ही काय केलं होतं की 700 मेट्रिक टन्स ऑक्सिजनचं कन्झम्पशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी ऑटो मोडवर आपण लॉकडाऊन लावलं पाहिजे, असं मुख्यमंत्री महोदयांनी नोटिफिकेशनमध्ये साईन करत असताना त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण 40% पर्यंत आपली बेड ऑक्युपन्सी जर गेली एकूण निर्माण झालेल्या बेड्सवर किंवा डिस्ट्रिक्ट वाईज बेड्सवर, तर आपण या पद्धतीनं जावं. तर आज तशी बेड ऑक्युपन्सी ॲब्सोल्युटली निग्लिजिबल आहे, फार कमी आहे. आणि ऑक्सिजनचं डिमांड तर अजिबातच त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे ही नक्कीच चांगली बाब आहे की ह्याच्यात कुठे काही तसा विषय नाही आहे. संख्या वाढते ही चिंता जरूर आहे. आणि त्यामुळे आज आपण जर का निर्बंधांच्या माध्यमातून काही कंट्रोल करू शकलो, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या माध्यमातून काही कंट्रोल करू शकलो, तर अनेक व्यावसायिकांच्या, गरिबांच्या, उद्योजकांच्या, सगळ्याच लोकांची काळजी घेत घेत आपल्याला यावरच जर का आपल्याला वाढत असलेल्या संख्येला कंट्रोल करता आलं तर निश्चित प्रकारे ती बाब खूप समाधानाची असू शकेल आणि ती करावी, त्याच माध्यमातून कंट्रोल यावा, हीच माझी महाराष्ट्राच्या जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे. कुठल्याही अधिक कठोर निर्णयाकडे जाण्याची वेळ येऊच देऊ नये अशी माझी नम्रतापूर्वक पुन्हा एकदा सूचना आहे. सर, आरोग्य यंत्रणांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य यंत्रणेनं केलेलं काम खरंच म्हणजे त्याला सॅल्यूट, सलाम. त्याची तुलना कशाचीच आपण करू शकत नाही. मात्र सध्याची स्थिती पाहता आपली आरोग्य यंत्रणा ही तितकी सक्षम आहे का, तयार आहे का, नियोजन कशा पद्धतीचं करण्यात आलेलं आहे? हे आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत आपण मागच्या काळापासून निधी आपण निश्चित प्रकारे खालच्या स्तरावर कलेक्टर्सपर्यंत SDRF आणि आपल्या काय म्हणायचं त्याला DPCच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर बेड्सची उपलब्धता आहे, पीडियाट्रिक बेड्सची उपलब्धता आहे, पीडियाट्रिक टास्क फोर्स आहे जो मार्गदर्शन करत असतो. मेडिसिन्स ज्या काही आता आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत, नव्याने काही मेडिसिन्स आलेल्या आहेत ह्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वगैरे, तर त्या पण आपण उपलब्ध करून देण्याच्या संदर्भाने सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारण याची पण ज्यावेळेस खूप डिमांड वाढेल तर त्याला रॅशनिंग करणं गरजेचं राहील. जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत झालं तशा पद्धतीनं गती होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्याचं काम त्या संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याची ॲडव्हान्समध्ये प्रोक्युअरमेंट करण्याचं काम म्हणजे खरेदी करण्याच्या संदर्भाने सुद्धा आपण काळजी घेत आहोत. त्यामुळं आता आम्ही काल परवाच्या झालेल्या मीटिंग्समध्ये सुद्धा जे काही रिक्त जागा आहेत किंवा जिथे जिथे जशी जशी आवश्यकता भासेल ते आपण ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ तो पण घेण्याच्या संदर्भाने आपण अधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आमच्या आरोग्य विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सूचना सगळ्या दिलेल्या आहेत. मेडिसिन, फंड्स, ह्युमन रिसोर्स आणि इक्विपमेंट्स वाईज, व्हेंटिलेटर्स वाईज आणि मार्गदर्शक ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सातत्याने करतो आहोत. आता केंद्राची सुद्धा या निमित्ताने टीम आलेली आहे, त्यांचं पण मार्गदर्शन होतंय. उद्या माननीय मनसुख मांडवियाजी जे भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत, ते पण उद्या सर्व देशाच्या आरोग्यमंत्र्यांची मीटिंग घेत आहेत. त्यामध्ये सुद्धा या सगळ्यांचा आढावा होईल, वॅक्सिनेशनचा आढावा होईल. तर या संदर्भाने काही त्यांचंही मार्गदर्शन असेल, ICMRचं मार्गदर्शन असेल तर आम्ही घेत राहू आणि त्या अनुषंगाने योग्य ते पुढील कार्यवाही करत राहू. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की WHOचे प्रमुख आहेत टेड्रोस यांनी असं म्हटलेलं आहे की 2022 पर्यंत कोरोना संपेल. तर तुमचा काय अंदाज आहे? कारण आपल्याला अशी अपेक्षा होती की 2022 हे निर्बंधमुक्त आपल्याला वावरता यावं, मात्र हे नवीन ओमायक्रॉनचं संकट येऊन ठेपलं. तर टेड्रोस यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर, त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
नाही, मला वाटतं ते तज्ज्ञ आहेत. WHO या संदर्भात मोठं काम सातत्याने करत राहतात. तिथे रिसर्च होतो, तिथे नवीन नवीन व्हेरियंट्सच्या संदर्भाचा अभ्यास होतो. इपिडेमिओलॉजिस्ट म्हणून त्या ठिकाणी मोठे तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्यांचंच मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. त्यांच्या मार्गदर्शनावर टिप्पणी करणं हे मला वाटतं योग्य नाही. आपण बघूया ते काय सांगतात, त्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर आपल्या भारताच्या ICMR आहे, NCDC आहे, म्हणजे नॅशनल कंट्रोल ऑफ डिझीज कंट्रोल, जे कम्युनिकेबल डिझीज कंट्रोलची जी आपली संघटना आहे, ह्या सगळ्या संघटना WHO बरोबर कनेक्टेड असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने राज्यांना मार्गदर्शन होतं. मला वाटतं त्यांचं मार्गदर्शन घेणं हाच आजच्या दृष्टिकोनातूनचा महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण हे सगळं बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काही एखादं मत दिलं तर त्याच्यावर आपलं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही किंवा सध्या टिप्पणी करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण त्यांनी एक चांगला आशावाद निर्माण केलेला आहे की जे संकट आता जगावर आहे, जे संकट आपल्यावर आहे, त्यातून आपण बाहेर पडू शकतो. फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे आणि जर ही ओमायक्रॉनची कोरोनाची साखळी तोडायची मला असेल एवढंच तर आम्ही सर्वांनीच प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. हां सर. नाही, मला हेच म्हणायचं आहे की त्यांनी सांगितलं 2022ला संपेल, तर ही स्वागत करण्याची गोष्ट आहे. निश्चित प्रकारे ती आनंदाची बाब आहे. आपल्याला सगळ्यांना संपलंच पाहिजे असं मत आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं की त्यांनी कुठली एखादी सायंटिफिक बाब सांगितलं तर त्याच्यावर आपण टिप्पणी करू नये असं माझं मत आहे. पण त्यांनी जर एखादं मत व्यक्त केलेलं की हे संपेल तर त्याचं मी मनापासून स्वागत करेल, एवढंच मी म्हणेल. नक्कीच स्वागत करूया त्यांच्या वक्तव्याचं आणि अपेक्षा हीच आहे की 31 डिसेंबर 2022 ज्या वेळेला उजाडेल त्यावेळेला आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीनं बाहेर पडलेलं असू, निर्बंध कुठल्याही प्रकारचे नसतील आणि कोरोना ओमायक्रॉन याचं संकटातून आपण बाहेर पडलेलो असू, एवढीच फक्त अपेक्षा आहे. पण फक्त ही अपेक्षा व्यक्त न करता सर्वांनीच नियम पाळणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वच जण येतात. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. हे नियम जर आपण पाळले तर कदाचित या संकटामधून आपण लवकरच बाहेर पडू. धन्यवाद टोपे सर, तुम्ही आमच्याशी या विषयावर सविस्तर संवाद साधण्यासाठी. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.